काकी, कधी आलात? काय का दुपारीच आता आले. हा घ्या तुमच्यासाठी फणस. अरे वा. तर आले आले आम्हाला फणस खायला मिळाला. थँक्यू अमिता. वेलकम काकी. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. तर आम्ही आलो आहे कोकणात आमच्या घरी आणि हे आहे माझं घर. ओ तर एका मुंबईकरासाठी त्याच्या कोकणातल्या घरात येऊन राहणं, 2 दिवससुद्धा राहायला मिळालं ना, तर हे त्याच्यासाठी टॉनिकचं औषध आहे असं मला वाटतं. तशी तर बरीच वर्ष झाली आहे हे घर बांधून, जवळजवळ 10-15 वर्ष झाली असतील. माडीचं घर आहे, कौलारू, आणि हे माझ्या सासऱ्यांनी बांधलेलं. आजूबाजूचा आवार. खूप शांतता आहे. कोकणातली घरं ही लाल चिऱ्याची म्हणजेच लाल दगडाची असतात. बरं वाटतं जेव्हा कोकणात गावी येतो. अगदी छोटीशी सुट्टी आहे, पण म्हटलं चला काय हरकत नाही, जाऊन येऊया. तर हा आहे माझ्या आजूबाजूचा परिसर आणि हे आहे माझं घर. तर हे आहे माझं अंगण. हा मागचा भाग आहे, पाठीमागचा. हे पुढचं दार आहे. ही खरी वाट होती जी आता बंद केली आहे. हा आडा घातलेला. गुरं इथे पुढे चरायला जातात. इथे पावसाळ्यात जेव्हा आम्ही येतो ना, तेव्हा फार वेगळं वातावरण असतं. इथे सगळं हिरवगार असतं. इथे आतासुद्धा हिरवगार आहे, पण तेव्हा हिरवगार रान वाढलेलं असतं. हा आहे रस्ता आमचा. इथून आमचं हे मागचं घर, पाटलदार. तर जाऊया आपण आतमध्ये. पावसामध्ये हे सगळं हिरवगार असतं. गणपतीला जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा. इथे आलेली आहे आणि ही आमची वहिनी. हात कर. आणि हे फणस खात आहेत. खायला या. फणस खायला या. सो आल्या आल्या आम्ही त्याच्या कृपेमुळे आम्हाला फणस खायला मिळालेला आहे. नित्य काय खाते तू? गरे खाते. गरे खाते. अरे वा, गोड आहेत. हो, आवडले. अरे वा, चांगले. तर खाऊ. याला शॅड म्हणतात ना. शेड का शेड. हा, खूप वर्षानंतर मे महिन्यात इथे येऊन फणस खायला मिळालेला आहे. काय नाव गो तुझा? परी. तर कोकणात मी आली आहे आणि तांदळाची भाकरी खाल्ली नाही असं होणं शक्यच नाही. त्यामुळे आम्ही आज माशाचं सार आणि तांदळाची भाकरी असा जेवणाचा बेत केलेला आहे. तर चुलीवर जेवण करणं ही खरी कला आहे असं मी मानते. कारण आम्ही चुलीवर जेवण करतो, गॅस पण आहे आमच्याकडे, पण चुलीवरची भाकरी खाण्याची वेगळीच मजा आहे. जसं गॅसचं बटन तुम्ही कमी जास्त सहज करू शकता, तसं चुलीवर पटकन करता येत नाही. ही लाकडं जी आहेत ना, ही मागे पुढे करून ती आग कमी जास्त करावी लागते. पण मला आवडतं चुलीवर जेवण करायला. परफेक्ट जमतं असं नाही,
पण आमची वहिनी आहे ना, ती आम्हाला मदत करते, सांभाळून घेते. तेव्हा आम्ही चुलीवरचं जेवण करतो आणि ते सोपं होतं. तसं तर भाकरी करायला मी माझ्या आईकडूनच शिकली आहे आणि इथे येऊन मी चुलीवरती भाकरी करायला शिकली. तर आजचं आमचं जेवण आहे मस्तपैकी माशाचं सार, तांदळाची भाकरी आणि तळलेले हे मासे. तर दुपारचं जेवण आटपल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि मी आणि नित्या निघालो गावामध्ये फेरफटका मारायला. बघू आज काय काय बघायला मिळते आपल्याला. फ्लावर बघायला. कुठला फ्लावर? ते फ्लावर. तर आम्ही गेलो पवारांच्या घरी. जा पुढे जा पुढे जा. हा घाल कुकूला घाल. किती आहे नानू? किती कुकू आहेत बघ, काउंट कर. 1 2 सगळे. सगळे किती झाले? सगळे म्हणजे किती? अरे एवढ्या लांबून नको पुढे जा आणि घाल. अरे नाही चावणार, आपण चिकनला खातो ना. तर नित्याला पाळीव प्राणी फार आवडतात आणि गावी आली की ती इथे जास्त असते. हा बघ डॉन आहे. दहशत आहे त्या कोंबड्याची, दहशत आहे बघ. त्याच्या आजूबाजूला कोण येत नाही खायला. ते दोघे मोठे कोंबडे दिवा आणि तो जरा पण खाऊ द्यायचे नाही. हा दे खायला. असं एक एक थोडी खाणार हम्मा, तिला भरपूर काय पाहिजे. ये ये घे. जा निघते हम्माला हात लावला. घे घे. असं एक एक थोडी खाणार हम्मा. हे बघ असं द्यायचं. घे दे. काय नाव आहे विचार? काय नाव आहे? ह्याचं नाव पिनू आहे. पिनू. पिनू. ह्याचं नाव शंकर आहे. हे आतलं ठेवून दे, खाणार मग खाणार. बघ आतलं इथे बघ. काय नाही करणार, ह्याला लावायचं आहे. तर इथे गवत वाड्यात भरायचं काम चालू होतं. एप्रिल मे महिन्यामध्ये खरं तर शेतीची पूर्वतयारी चालू असते. तर मी इथे सुनील भाऊंना विचारलं. हे आता पाऊस येणार म्हणून हे गवत गाई गुरांसाठी म्हणून गवत ठेवलेलं होतं, ते आता निवाऱ्यासाठी म्हणून गोट्यात नेतो आहे. आणि पावसाचे जे 4 महिने आहेत त्या 4 महिन्यात सुका चारा म्हणून याचा आम्ही उपयोग करतो गाईंना, गाई आणि बैलांसाठी. मग तो 4 महिने पूर्ण एवढा आम्ही ठेवलेला असतो उन्हाळ्यात. तो आता निवाऱ्याला नेऊन ठेवला की तो 4 महिने पावसाचे 4 महिने आहे गाईंना चारा म्हणून ते द्यायचं, ओल्या चाऱ्याबरोबर सुका चारा म्हणून. हे आम्ही भाताची लावणी करतो. मग त्या भात तयार झालं भात की हे मुळातून कापून ते भात कापणी करून वरचे जे दाणे असतात ना ते संपूर्ण भात म्हणून आम्ही वेगळे काढून घेतो. आणि जो त्याचा राहिलेला भाग खालचा असतो गवताचा भाग तो वाळवून वगैरे पूर्ण कोरडा करून तो गाई गुरांसाठी म्हणजे बैलांसाठी वगैरे हे ठेवतो. पावसाच्या 4 महिने त्यांना चारा सुका चारा पाहिजे म्हणून. हां, हे भातापासून तयार झालेलं हे गवत आहे. म्हणजे हा खरा हिरवा चारा जो सुकला की हे गवत झालं त्याचं. हां, कोरी चहा. ओके, टी ब्रेक झालाय. काकी कशा कुठे जाय जातात दिवस ते बरे आहेत. त्यानंतर आम्ही गेलो डोंगरावरती आणि मला इथे बऱ्याच झाडांची माहिती मिळाली. म्हणजे इथून ओके, हे चारोळीचं झाड आहे.
आहे का लागलेलं एखादं? अच्छा, ही चारोळी. आणि ह्याच्यामध्ये जो गर असतो तो, आणि सुकलेली खाली पडतात ना. ही काळी आहे ती. अच्छा. आतमध्ये असं असणार. हां, हे जर फोडलं तर हे असं असतं. आणि हा गर फोडल्यानंतर मग तो आपला ओरिजिनल जो गर असतो तो येतो. चारोळीचं हे वरचं कवर खायचं, आंबट गोड असतं. अच्छा. मस्त लागलं. तर ही आहे करवंदाची जाळी. तर भरपूर करवंद आम्हाला दिसली, पण ही सगळी हिरवीगार होती. याला पिकायला थोडा वेळ लागेल, बहुतेक 15-20 दिवसांनी ही छान पिकलेली असतील. तर पुढे पुढे चालत आम्ही गेलो डोंगरावरती. एप्रिल-मेमध्ये खरं तर शेतीची पूर्वतयारी सुरू असते, जसं मी सांगितलं तसं. तर इथे पावसाची तयारी चालू आहे. म्हणजे कोकणामध्ये पाऊस खूप पडतो आणि पावसाचे 4 महिने चूल पेटवावी तर लागते. म्हणून जंगलामधली जी सुकी झाडांची लाकडं असतात ती गोळा करून मग ती वाड्यामध्ये साठवली जातात. तर हा आहे लाल दगड, जो लाल चिरे म्हणतो ना आपण, जी कोकणामध्ये घरं बनली जातात लाल चिऱ्याची, तो हा दगड आहे. आणि ह्याला भेडलो माड असं म्हणतात. तर लग्नामध्ये जे डेकोरेशन केलं जातं, मंडप सजवला जातो, त्याच्यासाठी या पानांचा वापर होतो. इथे ही सुकी लाकडं गोळा करायचं काम चालू होतं. वहिनी, कसली तयारी सध्या ही पावसाची लाकडाची तयारी चालली आहे. आणि ही पावसाळ्यासाठी गोळा करून ठेवता? हो, ही 4 माणसं तर बघितली आहेत. त्यांना मदतीने घेऊन ही लाकडं सगळी गोळावून पावसाची याच्यासाठी आमका तेवढी लागतात. पुढे पाऊस ना 6 महिने. चूल पेटूक, नाणी पेटूक. तर इथे मी जेव्हा पोचली होती तेव्हा ह्यांचा एक टी ब्रेक होता आणि सगळे छान गप्पा मारत चहा घेत होते. तर ज्याप्रमाणे लाकडं गोळा केली जातात त्याचप्रमाणे शेण्या आणि गोवऱ्यासुद्धा केल्या जातात, सुकवून त्या वाड्यामध्ये ठेवल्या जातात, जेणेकरून न्हाणीसाठी जी चूल पेटवावी लागते ती पेटू शकते पावसातसुद्धा. तर या दगडांवरून वर चढणं आणि हातातला ट्रायपॉड आणि फोन सांभाळून हे सगळं करणं, शूट करणं मला फार मुश्किल होत होतं. पण सुजाता आणि सिद्धीमुळे मला खूप मदत झाली आणि हा माझा व्लॉग शूट करणं सोपं झालं. तर छान डोंगर चढल्यानंतर दिसलेलं हे सुंदर दृश्य. मी एवढा डोंगर चढून आली, दम लागला खरं तर, पण खूप बरं वाटतं आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. आणि मी पहिल्यांदा आली असेन इकडे, माझ्याच गावात मी पहिल्यांदा आली आहे. म्हणजे हे असा ट्रेक करायला आम्ही कुठे कुठे मुंबईत जातो आणि हे आमचं स्वर्गसुख आमच्याकडे आहे याची जाणीव झाली. मोर जो डोंगर आहे त्याला काय म्हणतात? सालव्याचा डोंगर. एक सरळ रेष दिसत असेल, याचं पण काही वैशिष्ट्य आहे जे मला माहीत नाही आहे. आणि मावळतीला आलेलं आहे, ढग आलेले आहेत. मावळतीला सूर्य आला आहे, ढग आले आहेत. हे वातावरण खूप छान आणि प्रसन्न. एवढा डोंगर वर चढून आली, बरं वाटलं. पण ह्याला याला पटकुळीची फुलं म्हणतात. तुम्ही काय म्हणता? पेंटकुळी. हां, म्हणजे प्रत्येकाचं हे वेगळं आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्ही बघू शकाल इथे 4 हे असतात, 4 पाकळ्या असतात, हे बघा. आणि जर ह्याच्यामध्ये अजून एक पाकळी आली, 5 पाकळी जर आली तर आपण त्याला लकी समजतो. हे जी माणसं लक्की असतात त्यांना 5 पाकळीचं फूल लगेच दिसतं असं मानलं जातं ना. येस. काजूचं झाड, मोहर आलाय. काजू कुठे? हा बघा काजू. बोंडू नाही दिसत आहे. त्याच्या खाली एक छानसं फळ असतं, खूप गोड लागतं ते, आणि त्याच्या खालू काजू असतो. तो नाही दिसला. हो, कुठेतरी आपल्याला दिसेलच.
खाऊन बी वगैरे टाकतात ना, हां, त्याच्यामुळे ती अशी झाडं दिसतात. हे फणसाचं झाड आहे. पायरी वड नाही, पायरी आहे. वडाच्या झाडामध्ये आहे हे. वड नाही, पायरी. पायरी म्हणजे? वडासारखंच झाड असतं ते. अच्छा, पायरीसारखं. पायरी हे एक झाड आहे, त्याच्या जवळच हे फणसाचं झाड आलंय. खाली फुलात नाही दिसतं. चाफ्याचं झाड आहे हे. हा कढीपत्ता आहे. हे वेखंडाचं झाड आहे. हे मिरीचं झाड आहे ना. ओके, हां, ही मिरी आहे. येस. ही गरम पाण्यात घालतात का काकी? गरम पाण्यात घालत नाही, गरम पाण्यात ना घातला तर दळ जाणार. अच्छा, हां, मग त्याच्यातला तिखटपणा जातो. तिखटपणा जाता. ओके, मग ती अशीच सुकवतात? हा, अशी सुकवतो. अच्छा. ही डेलियाची फुलं ना. छान आहे, छान आहे. मस्तच. ही अनंत ना. हा, मला माझी आठवण आहे, मी मामाकडे जास्त राहायची गावी आल्यावर. तर ही या फुलांचा हार बनवायचो आणि आम्ही फोटोला घालायचो आजोबांच्या वगैरे. तर इथे तुम्ही जास्वंद बघू शकता किती फुलली आहेत. आणि ही आबोली. माहिती काय पाती दिसले ते. फायनली हे आबोलीचं फूल खूप आवडतं. ह्याच्यात डार्क पण कलर असतो आणि लाईट पण कलर असतो ना. ह्याचे गजरे करायला फार आवडतात मला. आणि या फुलाला लिली म्हणतात. हे हा आठवतं मला. हे माझ्या माहेरी पण आहे की. ही वांग्याचं झाड आहे. वांगी कुठे? आपण तर मगाशी आपण जी चारोळी आणलेली ती आता फोडून बघतोय. येस, चारोळी. चारोळी भरपूर मिळते. जी मुंबईत खूप महाग असते. चारोळी आहे. चारोळी बघ, खाऊ आहे. अशा आहे. ओके, आणि पेरू. पेरू पाहिजे. खाणार आहे? खाणार मी खाणार पेरू आता. संध्याकाळचे 7 वाजले असतील कदाचित. बरीच भटकंती झाली, बरंच काय काय बघितलं. फुलझाडं पाहिली, फळझाडं पाहिली. छान वाटलं. गावी आलं पाहिजे आणि मेमध्ये स्पेशल आलं पाहिजे. येस. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण उद्या पण शूट करणार आहोत. बघू अजून काय काय नवीन बघायला मिळेल. माझ्यासोबत राहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.